बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। गेल्या 3 दिवसापासून महाराष्ट्राच्या विधानसभेत सुनील प्रभूंची शिवसेनेच्या मुख्य प्रतोदांची उलट तपासणी चालू आहे। राहुल नार्वेकरांचा तोरा काहीसा वेगळा दिसतोय। या राहुल नार्वेकरांच्या तोऱ्याकडे पाहता मला काही वेगळ्या शंका येत आहेत। राहुल नार्वेकरांचं वागणं पाहिलं तर अशा प्रकारचा त्यांचा आविर्भाव आहे की जणू काही उशीर होतोय। या अशाच प्रकारे जर ही सुनावणी चालू राहिली तर विहित वेळ बघा, या राहुल नार्वेकरांच्या तोंडी विहित वेळ हे शब्द आता येऊ लागलेत। म्हणजे 31 डिसेंबरची जी सुप्रीम कोर्टाने मुदत घालून दिली आहे, त्यांना जी वेळ मर्यादा काल मर्यादा घालून दिलेली आहे ती 31 डिसेंबरची, याला विहित वेळ हा शब्द ते वापरतायत। या विहित वेळेमध्ये ही कार्यवाही पूर्ण होऊ शकत नाही, अशा प्रकारचा तोरा किंवा अशा प्रकारचे शब्द राहुल नार्वेकरांच्या तोंडी येऊ लागलेत। शिवसैनिकांनो, याच्यामध्ये मला 2 शंका येतात। राहुल नार्वेकर वेळेची चिंता करू लागलेत, ही स्वतःमध्येच एक विनोद आहे, वेळेची चिंता। कारण लक्षात घ्या, 11 मे 2023 रोजी ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टाने आपला निकाल दिला आणि या निकालानंतर त्यांनी आमदार अपात्रता प्रकरण, हे आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभेकडे वर्ग केलं। 11 मे पासून तर जवळपास 31 डिसेंबर 2023 पर्यंतचा हा जो प्रवास आहे, जवळपास 8 महिन्यांपेक्षा जास्तचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास पाहता राहुल नार्वेकरांना आता विहित वेळेमध्ये ही सारी सुनावणी पार पडू शकत नाही, अशा प्रकारचं वातावरण दिसू लागलेलं आहे। मग मला एक साधा प्रश्न मनामध्ये येतो, राहुल नार्वेकरांनी आता गेल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये ज्या प्रकारे कार्यवाहीला सुरुवात केली आणि त्याच्या आधीचा काळ पाहता राहुल नार्वेकरांनी जवळपास 5 ते 6 महिने संपूर्णपणे वेळकाढूपणा केलेला आहे, काहीही कार्यवाही नाही। फक्त यानं त्या कारणाने सुनावणी पुढे ढकलत राहुल नार्वेकर आता विहित वेळेपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत। याच्यात 2 शंका मला अशा प्रकारच्या येतात। एकतर राहुल नार्वेकरांना ही सुनावणी राहुल नार्वेकरांना या अशा प्रकारचं वातावरण दाखवून ही सुनावणी स्वतःहून सुप्रीम कोर्टाकडेच देऊन टाकायची आहे, किंवा दुसरी शंका अशी आहे की राहुल नार्वेकर या अशा प्रकारचं एक पूर्वनियोजित वातावरण तयार करून माननीय सुप्रीम कोर्टाकडनं पुन्हा एकदा वेळ वाढवून मागू शकतात। पण आतापर्यंतचा या केसचा एकंदरीत प्रवास पाहता विधानसभेच्या अध्यक्षांना राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडनं वेळ वाढवून मिळण्याची शक्यता मला 0 दिसते। कारण लक्षात घ्या, हा जो दुसरा पर्याय मी तुम्हाला सांगितला वेळ वाढवून मागण्याचा, एकंदरीत याचे चान्सेस 0 यासाठी दिसतात, ज्या दिवशी 31 डिसेंबर 2023 ही जी लिमिट घालून दिली, ही मर्यादा काल मर्यादा घालून दिली, यांच्या रिझनेबल टाइम पिरियडला 31 डिसेंबर ही वेसण घालण्यात आली। त्याच दिवशी माननीय सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्ट सांगितलं होतं की 31 डिसेंबर 2023 नंतर तुम्हाला एकही दिवस वाढवून दिला जाणार नाही। त्यानंतर पहिला आठवडा, जानेवारी 2024चा पहिला आठवडा, याच्यामध्ये ही केस माननीय सुप्रीम कोर्ट स्वतःकडे घेईल। मग हे एकंदरीत अशा प्रकारची परिस्थिती असताना विधानसभेचे अध्यक्ष या दुसऱ्या पर्यायावर जातील असं मला वाटत नाही। त्यामुळे उरला तो पहिला पर्याय, आणि पहिला पर्याय असा आहे, वातावरण निर्मिती करायची, आम्हाला विहित वेळेमध्ये ही कार्यवाही पूर्ण करता येत नाहीये, त्यामुळे आमच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे, आणि त्यामुळे याच्यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही हा सारा प्रकार, म्हणजे ही केस 16 आमदारांच्या अपात्रतेची केस आम्ही सुप्रीम कोर्टाकडे सुपूर्द करत आहोत। अशा प्रकारची परिस्थिती तयार केली जाऊ शकते, कारण याच्या मागे अनेक राजकीय कारण आहेत। लक्षात घ्या शिवसैनिकांनो, हे राहुल नार्वेकर ज्या प्रकारे आपला इथून भाग चालवतायत ना, त्या प्रकारे ह्या प्रकारच्या शक्यतांना नाकारता येत नाही। लक्षात घ्या कशा प्रकारे, ज्यावेळेस देवदत्त कामतांच्या समोर या शिंदे टोळीतले टघे बसतील, सुनावण्या उलट तपासण्या जे काही होईल त्याच्यामध्ये ह्यांची काय हालत होणार आहे हे राहुल नार्वेकरांना एकंदरीत त्याची कल्पना आलेली असावी। लक्षात घ्या, या केसवर आपण न्यायनिवाडा करण्यापेक्षा जर ही केस आपण माननीय सुप्रीम कोर्टाकडे सुपूर्द केली तर त्यात आपला, म्हणजे राहुल नार्वेकरांचा, पर्यायाने भारतीय जनता पक्षाचा यात सगळ्यात जास्त फायदा आहे। शिवसैनिकांनो, एका गोष्टीचा विचार करा, जर खरंच या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण जर उद्धव साहेबांच्या विरोधात लागायचं असतं तर निकाल केव्हाच लागला असता। तुम्ही पाहिलं असाल, हे टपून बसलेले आहेत। जर खरंच कायद्यामध्ये ह्या साऱ्या गोष्टी बसत असत्या, म्हणजे हा निकाल मूळ शिवसेनेच्या किंवा उद्धव साहेबांच्या विरोधात लागायचा असता, हा निकाल केव्हाच लागला असता। पण ना माननीय सुप्रीम कोर्ट ना विधानसभेचे अध्यक्ष दोघेही हा निकाल विरोधात लावत नाहीये। याचा अर्थ सारी कागदपत्र, सारी परिस्थिती, सारे पुरावे
एकंदरीत झालेल्या साऱ्या घटना या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या म्हणजे मूळ शिवसेनेच्या बाजूने आहेत. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांना हा निकाल लावता येत नाहीये. बरं, हा जर निकाल लावला, लक्षात घ्या, हा जर निकाल लावला तर काय काय गोष्टी घडू शकतात आणि का त्यांना हे प्रकरण, विधानसभेच्या अध्यक्षांना हे प्रकरण पुढे माननीय सुप्रीम कोर्टाकडे वर्ग करायचंय, तशा प्रकारची शक्यता देखील आपल्याला दिसते. ह्याची कारणं पहा. सगळ्यात प्रथम गोष्ट, या सगळ्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट मागेही कदाचित सांगितली असेल, या महाराष्ट्राच्या घाणेरड्या झालेल्या राजकीय चिखलामध्ये जे कमळ उमलतंय, या सगळ्या परिस्थितीचा जो काठ्याकूट झालेला आहे, महाराष्ट्राच्या सगळ्या झांगडगुत्ता झालेला आहे, याचे जे जनक आहेत, जर महाराष्ट्राच्या जनतेला किंवा सर्वसामान्य शिवसैनिकाला जर विचारलं सध्याच्या या घाणेरड्या झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जनक तुम्हाला कोणी वाटत असेल, सगळ्यात पहिलं उत्तर मिळेल देवेंद्र फडणवीस. जर तुम्ही शिवसैनिकांना देखील विचारलं की तुमच्या नजरेत सगळ्यात बदनाम व्यक्ती कोण आहे, शिवसैनिक कदाचित एकनाथ शिंदेचं नाव दुसऱ्या नंबरवर घेतील, पण पहिल्या नंबरवर महाराष्ट्राची जनता आजच्या घडीला, या महाराष्ट्राची जनता जर कोणाचं नाव घेत असेल तर ते आहे देवेंद्र फडणवीस. जर दुसऱ्या नंबरवरचं नाव विचारलं तर तुम्हाला नाव ऐकायला येईल एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे अजूनही पहिला नंबर घेऊ शकत नाहीये, कारण एकनाथ शिंदे हा बाहुला आहे, ही एक कठपुतली आहे, जी अशी अशी नाचवतात ना बोटावर त्या दोऱ्यांच्या सहाय्याने, ही कठपुतली आहे, हे प्यादे आहेत. यांना नाचवणारा वजीर म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेत हा देवेंद्र फडणवीस सगळ्यात जास्त बदनाम, दुसऱ्या नंबरवर एकनाथ शिंदे आणि तिसऱ्या नंबरवर जर सध्याच्या घडीला राजकारणात जर कोणी बदनाम असेल तर हा जो बळी दिलाय, मी बळी हाच शब्द वापरतो कारण ह्या माणसाचा खऱ्या अर्थाने विधानसभेचा अध्यक्ष आणि अशा परिस्थितीत विधानसभेचा अध्यक्ष बनवून एक प्रकारे बळीच दिलेला आहे. त्याचं नाव आहे राहुल नार्वेकर. तिसऱ्या नंबरवर जर कोणी बदनाम असेल तर ते आहे राहुल नार्वेकर. राहुल नार्वेकर असेही जनतेच्या नजरेमध्ये बदनाम आहेत. त्यात जर ह्यांच्याकडनं जर निकालाचा जो संदर्भ लागला, समजा निकाल लागतच असेल आणि तो निकाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजूने लागत असेल तर भारतीय जनता पक्ष, आधीच जनतेची नाराजी तर आहेच, मग भारतीय जनता पक्षाची नाराजी, आला कमांडची नाराजी, आणि त्यानंतर समजा हा निकाल विरोधात लागत असेल, म्हणजे शिंदेच्या विरोधात लागत असेल तर शिंदे गटाची नाराजी वेगळी. तर हे सगळं टाळण्यासाठी, म्हणजे ना भारतीय जनता पक्षाची नाराजी नको, शिंदे गटाची नाराजी नको, आणि विचार करा जर हा निकाल शिंदेच्या बाजूने लावला तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष हा पुन्हा कोर्टात जाणार आणि हे सारं प्रकरण कोर्टात टिकणार नाही. कारण हा अनधिकृत लावलेला निकाल त्यांना माहिती आहे की ज्यावेळेस शिवसेना, मूळ शिवसेना पक्ष पुन्हा कोर्टात जाईल तेव्हा त्यांनी दिलेला निकाल हा काही टिकणार नाही. त्यामुळे तिथेही प्रॉब्लेम, कारण शिवसेना, मूळ शिवसेनेच्या विरोधात निकाल देणं म्हणजे जनतेच्या विरोधात निकाल देणं, आणि जनता यांना चांगल्या पद्धतीने ओळखते, या राहुल नार्वेकरांना यांच्या खेळी चांगल्या पद्धतीने ओळखते. त्यामुळे ज्या दिवशी हा मूळ शिवसेनेच्या विरोधात निकाल दिला जाईल त्यावेळेस जनतेमध्ये पर्यायाने भारतीय जनता पक्षाची, म्हणजे राहुल नार्वेकरांचं सोडूनच द्या, पण भारतीय जनता पक्षाची बदनामी सगळ्यात जास्त घडणार. हे तिसरं कारण लक्षात घ्या, राहुल नार्वेकर. चौथं कारण तुम्हाला सांगतो, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल नार्वेकर लोकसभेची तयारी देखील करतायत. मग जर अशा प्रकारचे काही निर्णय आले तर ह्याचा फटका स्वतः राहुल नार्वेकरांना आपल्या मतदारसंघामध्ये, जिथून कुठून ते निवडणुका लढवतील, लोकसभा असो, विधानसभा असो, नगरसेवक, काय लढवायचं ते लढवू देत, पण जिथून कुठून राहुल नार्वेकर निवडणूक लढवतील त्या ठिकाणी एक वैयक्तिक देखील त्यांना या सगळ्या गोष्टीची किंमत मोजावी लागेल. वैयक्तिक मी म्हणतोय कारण राजकारणामध्ये कसं असतं, आपलं पद स्वतःला देखील सांभाळायचं असतं, तिथे कोणी येत नसतं मदतीला. म्हणजे तुम्हाला मोठं पद दिलंय पण शेवटी जिथून तुम्ही प्रतिनिधित्व करता तिथे तुम्हाला स्वतःची लाज स्वतःलाच राखायची असते, तिथे कोणी मदतीला येत नसतं. त्यामुळे आपल्या विधानसभा क्षेत्रात किंवा आपल्या लोकसभा क्षेत्रात किंवा आपल्या त्या नगरसेवकाच्या वॉर्डच्या क्षेत्रात आपल्याला आपली जपून ठेवायची असते, इभरत म्हणतोय मी. त्यामुळे स्वतःची प्रतिमा जपणं हे देखील राहुल नार्वेकरांना आता जिकरीचं वाटू लागलेलं आहे. स्वतःची राजकीय प्रतिमा जपणं. आणि कोर्टाने ज्यावेळेस निकाल दिला होता त्यावेळेस राहुल नार्वेकरांवर, म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांवर जे काही ताशेरे ओढले होते ते देखील राहुल नार्वेकर आज देखील विसरलेले नाहीयेत. कितीही तुम्ही बाहेर लोकांना वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करा, पण मनाच्या आतमध्ये कुठेतरी अंतर्मनामध्ये, तुमच्या मनामध्ये ह्या गोष्टी असतात की हे सारं घडतंय. कारण विधानसभेच्या अध्यक्षांवर ताशेरे ओढणं या गोष्टी फार क्वचित आपल्याला पाहायला मिळत असतील या देशाच्या राजकारणामध्ये. तसं त्यांनी
मला वाटतं विधानसभेच्या अध्यक्षांच्या सोबत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि राज्यपाल देखील धुतले होते. तो सॉलिसिटर जनरल चांगला सुजवला होता माननीय सुप्रीम कोर्ट, तुम्ही सर्वांनी पाहिला होता त्यावेळेस. त्यामुळे सध्याच्या घडल्या, आता मी दोन म्हणी तुम्हाला सांगतो. इकडे आड तिकडे विहीर ही म्हण चांगली चपखल बसते. इकडे आड तिकडे विहीर की उठता लात आणि बसता बुक्की ही म्हण चांगली चपखल बसते, हे तुम्ही मला सांगावं. या दोन म्हणी मी तुमच्यासाठी सोडतो. पण म्हणींविषयी तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा की या सध्याच्या परिस्थितीवर राहुल नार्वेकरांवर कोणती म्हण सगळ्यात जास्त शोभते. इकडे आड तिकडे विहीर की उठता लात बसता बुक्की ही म्हण चांगली शोभते, तुम्ही मला नक्की सांगा. तुमच्याकडे एखादी नवीन म्हण असेल ती देखील मला सांगा, पण नक्की सांगा. या राहुल नार्वेकरला एक गोष्ट चांगलीच माहिती आहे की कायद्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर ह्या 16 आमदारांची अपात्रता ही काळ्या दगडावरची सफेद रेघ आहे. कायद्याप्रमाणे यांना वाचविता येतच नाही. स्वतः राहुल नार्वेकर देखील वाचवू शकत नाही. जर राहुल नार्वेकरांनी यांना वाचवलं तर त्यांचा हा निर्णय सुप्रीम कोर्टात टिकणार नाही. लक्षात घे मी काय सांगतोय. का राहुल नार्वेकरांना ही केस सुपूर्द करायची सुप्रीम कोर्टाकडे. जर यांना वाचवलं तर हा निर्णय कोर्टात टिकणार नाही, ज्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जाईल. आणि नाही वाचवलं तर स्वतः शिंदे गटच टिकणार नाही. झालं, एक तर निर्णय टिकणार नाही, एक तर शिंदे गट टिकणार नाही. आणि तटस्थ राहिलं, काहीच निर्णय नाही घेतला तर जनतेच्या मनात भारतीय जनता पक्षच टिकणार नाही. हे तीनही पर्याय पाहता या राहुल नार्वेकरांची मात्र चांगलीच कोंडी झालेली आहे. शिवसैनिकांना एक लक्षात घ्या, हा भारतीय जनता पक्ष मी तुम्हाला वारंवार सांगितलं, हा कुणाच्याच बापाचा नाही. या भारतीय जनता पक्षाने अनेकांचा उपयोग कढीपत्त्यासारखा केलेला आहे. जोपर्यंत स्वाद येतोय कढीपत्ता असा फिरवायचा, स्वाद घ्यायचा आणि कढीपत्ता असा फेकून द्यायचा. अगदी त्यांच्या स्वतःच्या पक्षातली उदाहरणं देखील आहेत. अडवाणींसारखी अनेक उदाहरणं आहेत भारतीय जनता पक्षात, स्वतःची उदाहरणं आहेत. अगदी नाथाभाऊंसारखी उदाहरणं देखील आहेत, हे लक्षात घ्यायचं. एकंदरीत काय होणार आहे, हा भारतीय जनता पक्ष सापाला आणि भुईला आपल्या काठीने एकत्रच धोपटणार आहे. सापाला आणि भुईला आपल्या काठीने एकत्र धोपटल्यानंतर हा भारतीय जनता पक्ष आपली काठी देखील वाचवणार आहे. हे मात्र सगळ्यात महत्वाचं. भारतीय जनता पक्ष आपली काठी वाचवण्यात चांगलाच माहीर आहे, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. कालचंच विधान तुम्हाला पुन्हा सांगतो राहुल नार्वेकरांचं. एकंदरीत ज्या प्रकारचा या सगळ्या परिस्थितीमध्ये वेळ जातोय, या सगळ्या सुनावणीमध्ये वेळ जातोय, ते पाहता मला विहित वेळेमध्ये ही सुनावणी पूर्ण करता येईल की नाही यामध्ये साशंक आहे. पण त्याची शाश्वती आताच देता येत नाही. हे पाहता ही केस माननीय सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा सुपूर्द केली जाऊ शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.